नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पद्मश्री 2025 या 2025 मध्ये कोणत्या व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे हे थोडक्यात आपण इथे पाहणार आहोत. जवळपास 113 जणांना या वर्षी म्हणजे 2025 या वर्षी 113 जणांना हा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पण 113 नावं ही आपल्याला तेवढी महत्वाची नाही आहेत. आपल्याला महत्वाचे आहे ते महाराष्ट्राच्या संदर्भात किती महाराष्ट्रातल्या व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री हा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर जवळपास असे 2025 मध्ये 11 महाराष्ट्रातल्या व्यक्ती आहेत ज्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कोण आहेत, त्यांचा कशाशी संबंध आहे तो आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत. फार महत्वाचा व्हिडिओ आहे, कारण परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला यावर प्रश्न विचारले जातील की कोणत्या व्यक्तीला कोणत्या क्षेत्रासंबंधी पद्मश्री मिळालेला आहे. म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत पाहायचा. आपण बघूया या वर्षी महाराष्ट्रातल्या 11 जणांना ज्यांना पद्मश्री मिळालेला आहे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत आणि त्या व्यक्ती कोण आहेत. चला सुरुवात करूया. मारुती भुजंगराव चितमपल्ली, ज्यांचा साहित्य आणि शिक्षण या क्षेत्राशी संबंधित असल्यामुळे त्यांना या क्षेत्रातला पद्मश्री हा देण्यात आलेला आहे. मारुती भुजंगराव चितमपल्ली हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर आहे श्री अशोक लक्ष्मण सराफ. कोणता क्षेत्र आहे? कला क्षेत्र. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा अशोक सराफ यांना मिळाला होता. तर कदाचित येत्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे यांना काय करतो मी 5 स्टार करतोय आणि यांच्यासाठी सुद्धा 5 स्टार करतोय. म्हणजेच परीक्षेच्या दृष्टीने हे तुम्हाला जास्त विचारलं जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आहे तिसरी व्यक्ती श्री विलास डांगरे, ज्यांचा औषध क्षेत्राशी संबंध आहे आणि त्यांना हा पद्मश्री बहाल केलेला आहे. त्यानंतर आहेत श्रीमती जसपिंदर नरुला, कला क्षेत्र. कोणत्या क्षेत्राशी? कला क्षेत्राशी. त्यानंतर श्री अच्युत रामचंद्र पालो, कोणतं क्षेत्र? कला क्षेत्र. त्यानंतर श्रीमती अरुंधती भट्टाचार्य, व्यापार आणि उद्योग. कोणता आहे? व्यापार आणि उद्योग, अरुंधती भट्टाचार्य. त्यानंतर श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, हाही विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर श्री राणेंद्र भानू मुजुमदार, कला क्षेत्र. तुम्हाला बासरी वाजक दिसत आहेत, बरोबर आहे. तर हे पण लक्षात ठेवा काय कशाशी संबंधित आहेत. त्यानंतर वासुदेव कामत, कला, हे चित्रकार आहेत. तर हे सुद्धा यांना म्हणजे विचारण्याची शक्यता दाट आहे, वासुदेव कामत. तर असे जवळपास किती आहेत बरं? 11 आहेत. पुढे आहेत चैत्राम देवचंद पवार, सामाजिक कार्य, महाराष्ट्र. आणि तुम्हा सर्वांनाच माहिती आहे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण, महाराष्ट्राचा पहिला वनभूषण जो आहे तो यांनाच मिळालेला आहे. कोणत्या जिल्ह्याचे आहेत हे तुम्ही मला सांगायचं, बरोबर. त्यानंतर 11वे आहे श्री सुभाष खेतूलाल शर्मा, शेती या क्षेत्रात त्यांना मिळालेला आहे. तर जवळपास 11. पुन्हा एकदा आपण इथे पाहूया किती जणांना मिळालेला आहे. मारुती चितमपल्ली, त्यानंतर अशोक सराफ, विलास डांगरे, त्यानंतर श्रीमती जसपिंदर नरुला, त्यानंतर अच्युत रामचंद्र पालो, त्यानंतर अरुंधती भट्टाचार्य, त्यानंतर श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे, त्यानंतर राणेंद्र भानू मुजुमदार, त्यानंतर वासुदेव कामत, त्यानंतर चैत्राम पवार आणि कोण बरं? सुभाष खेतूलाल शर्मा. तर असे 11 जणांना पद्मश्री हा पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. मी सांगितलेलं नक्कीच लक्षात ठेवा. आता आपण बघूया मागच्या वर्षी किती जणांना देण्यात आलं होतं. मागच्या वर्षी या पुरस्काराने महाराष्ट्रातल्या किती जणांना, मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 110 होते. म्हणजे 2024 या वर्षी पद्मश्री जी आहे
याने किती जणांना सन्मानित करण्यात आलं? 110 जणांना, म्हणजे व्यक्तींना, बरोबर की नाही? यापैकी उदय विश्वासराव देशपांडे, उदय विश्वनाथ देशपांडे, उदय विश्वनाथ देशपांडे यांचा संबंध काय होता बरं? तर यांचा संबंध होता खेळाशी, क्रीडा. काय बरं? क्रीडा. दुसरी व्यक्ती आहे मनोहर कृष्णा डोळे. मनोहर कृष्णा डोळे यांच्याशी संबंधित आहे. काय बरं? तर वैद्यकीय. काय आहे? वैद्यकीय, बरोबर आहे. त्यानंतर जहीर काझी. जहीर काझी जे आहेत यांना साहित्य शिक्षणासाठी मिळालंय. जहीर काझी साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात त्यांना मिळालेलं आहे. चौथी व्यक्ती कुठली आहे? चंद्रशेखर मेश्राम. चंद्रशेखर मेश्राम यांना मिळालेलं आहे. आता हे कोण आहेत बरं? हे वैद्यकीय. यांचं कुठलं आहे? वैद्यकीय या क्षेत्राशी निगडीत आहेत. ओके. त्यानंतर आहेत कल्पना मोरपरिया. बरोबर आहे. काय बरं? कल्पना नुसतं लक्षात ठेवलं पण जरा कठीण आहे. काय बरं? मोरपरिया. आता कल्पना मोरपरिया यांना कशासाठी मिळाले? व्यापार आणि उद्योग. त्यासाठी व्यापार आणि उद्योग. आणि सहावी व्यक्ती म्हणजे मागच्या वर्षी 6 जणांना देण्यात आलं होतं, शंकर बाबा पापळकर. काय बरं? पापळकर. तर हे लक्षात ठेवा, शंकर बाबा पापळकर यांना कशासाठी मिळालेलं आहे? तर समाजकार्य. काय बरं? समाजकार्य यासाठी सन्मानित करण्यात आलेलं. तर मागच्या वर्षी किती जणांना मिळालं? 6 जणांना. कोण कोण आहेत? एकूण किती जणांना मिळालं मागच्या वर्षी? 110 जणांना. उदय विश्वनाथ देशपांडे क्रीडा, मनोहर कृष्णा डोळे वैद्यकीय, जहीर काझी साहित्य शिक्षण, त्यानंतर चंद्रशेखर मेश्राम वैद्यकीय, कल्पना मोरपारिया व्यापार उद्योग आणि शंकर बाबा पापळकर समाजकार्य. मागच्या वर्षी 6 महाराष्ट्रातल्या व्यक्तींना काय मिळालंय? पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर या वर्षी जवळपास 11 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ महत्वाचा का? हे कारण सांगितलेलं आहे. कुठलाही प्रश्न कधीही विचारतील, मागच्या वर्षी किती, या वर्षी किती. या वर्षी एकंदरीत जर आपण पाहिलं तर 7 जे आहेत हे पद्मविभूषण आहेत, पद्मभूषण हे एकंदरीत 19 आणि त्यानंतर 113 हे पद्मश्री आहेत. एकंदरीत एकूण किती? तर 139 या वर्षी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. एकूण विचारतील किती किती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे मी तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. नक्कीच लक्षात ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ याची काय करा? लिंक शेअर करा. कारण आपल्यासारखे बरेच विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी एक लोभेसारखे लढत आहेत, एकटेच लढत आहेत. तर तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आणि हे पोहोचवण्याचं काम कोण करणार? तुम्ही करणार. जय हिंद.